आहे. मी अमरावतीहून बिलॉंग करते आणि मला मायग्रेनचा भरपूर त्रास होता. मी 5-6 महिने मापाळी सरांचं औषध घेतलं, पण ते औषध घेऊ मी एवढी त्रासली होती की मला ते टॅबलेट घ्यायला खूप कंटाळा येतो. मला टॉनिक जर असलं तर प्यायला काही वाटत नाही, पण मी ते गोळ्या खाऊ खूप त्रासली होती. पण मी ते औषधांनी कसं जेवढं घ्यायचं तेवढा पुरता त्रास कमी व्हायचा. मग माझ्याकडे ते रंजिता मॅडम एकदा आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्ही हे ज्यूस घेऊन बघावा. मग मी ते ज्यूस घेऊन बघितलं आणि त्यांनी मला खूप फरक पडला. आणि मला आधी कसा म्हणजे फॅनचा सुद्धा आवाज सहन नव्हता होत मला, पण त्या फॅनच्या आवाजाने असं वाटायचं की मला म्हणजे कुठेतरी असं अंधार कोठडीमध्ये ठेवून द्यावं म्हणून, म्हणजे कसलाच आवाज सहन नव्हता होत मला. पण मग मी अमृत संजीवनी घेतलं, त्याच्यामुळे मला पुष्कळ फरक पडला. मग मला फरक पडल्यानंतर मग मी माझ्या मुलाचा पण प्रॉब्लेम जो होता, जो आता माझा मुलगा बोलला तो, तर मग मला तर अनुभव आलाच आहे, पण मी बाकीच्यांनाही सांगितलं की तुम्ही अमृत ज्यूस घ्यावं म्हणून. मग मी माझ्या मुलाचा अनुभव घ्यायसाठी म्हणून मी त्याला सुरू केलं. मग आता त्याला सुरू केल्यानंतर त्याला इतका म्हणजे अनुभव आलेला आहे की तो स्वतः म्हणतो की मला मम्मी ज्यूस संपलं, मला आधी दे तू. पण म्हणजे मी तरी असे सांगते की सगळ्यांना की अमृत ज्यूस तुम्ही सगळ्यांनी घ्यावं म्हणून.